আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইঞ্জেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইঞ্জেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश। जागर महाराष्ट्राचा आयोजित सामाजिक सद्भावना संकल्प बैठक संपन्न। भारत जोडो अभियान ठाणे अंतर्गत जागर महाराष्ट्राचा आयोजित सामाजिक सद्भावना संकल्प ही बैठक के विला असोसिएशन हॉल राबोडी ठाणे येथे संपन्न झाली। ठाणे शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील संघटना व नागरिक यात सहभागी झाले। ठाण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। ह्या कार्यक्रमाला वंदना शिंदे, नीता साने, अनिल शाळीग्राम, गिरीश भावे, सुब्रतो भट्टाचार्य, मार्सिया डिकुना, साजिद शेख, साबिर बेग, रिया सावंत, शुभदा चव्हाण हे कार्यकर्ते उपस्थित होते। सुरुवातीला जॉन डिसा यांनी आपले विचार मांडले। ते म्हणाले, पिढ्यानपिढ्या आपण सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहत आलो आहोत। आजच्या ह्या विद्वेषपूर्ण वातावरणात देखील आपण एकत्र राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे। ॲडव्होकेट नीता कर्णिक म्हणाल्या, आज समाजात भीतीचे वातावरण पसरवलं जात आहे। भीती आणि आपसातील द्वेषामुळे लोक आपले विचार व्यक्त करायला घाबरत आहेत। ह्या परिस्थितीतून बाहेर येणं गरजेचे आहे। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते इरफान इंजिनियर म्हणाले, 2000 वर्षांपूर्वीपासून ह्या देशातील विविध जाती, जमाती आणि धर्माचे लोक एकत्र राहत आहेत। पण हिंदू मुस्लिम ह्यात पहिला भेदभाव करण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी 1857च्या बंडानंतर केला। त्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून वेळोवेळी असे प्रयत्न होत राहिले। आजही चित्र पाहायला मिळत आहे। ह्या सर्वांशी मुकाबला करण्यासाठी आपण कितीही छोट्या प्रमाणात का होईना एकत्र आलं पाहिजे। ह्या देशात पूर्वी 2 राष्ट्रवाद मानले जायचे, एक जिनांचा आणि दुसरा सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा। पण ह्या दोघांना दूर सारून महात्मा गांधींचा सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा राष्ट्रवाद सरस ठरला। त्यानंतर खुल्या सत्रात सर्वांनी एकत्र मिळून पुढील वाटचालीबद्दल चर्चा केली। ह्यात असा मुद्दा पुढे आला की सध्या देशात वेगवेगळ्या संघटनांनी मिळून चालू केलेले मेरे घर आके तो देखो हे अभियान आपसात सद्भाव वाढविण्यासाठी उपयोगी ठरू शकेल। ह्या अभियानाअंतर्गत वेगवेगळ्या धर्माचे लोक एकमेकांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रथा, परंपरा, जगण्याच्या सवयी ह्याविषयी जाणून घेतात। त्यातून एकमेकांबद्दलचे गैरसमज दूर होऊ शकतात। ह्यातूनच ते एकत्र येऊन एक चांगला समाज तयार होऊ शकतो। तसेच आणखी एक मुद्दा पुढे आला, सध्या देशापुढे असलेले प्रमुख प्रश्न बेरोजगारी आणि महागाई हे असताना एकमेकांबद्दल द्वेष निर्माण करून ह्या प्रश्नांकडून लोकांचे लक्ष हटविण्यात येत आहे। आपण सरकारला आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी आणि तरुणांच्या मुद्द्यावर प्रश्न विचारून सामान्य लोकांसाठी काम करण्यावर भर दिला पाहिजे, असे बैठकीत ठरले। त्यासाठी यापुढेही अशा बैठका नियमित घेतल्या जाव्यात असा ठराव करण्यात आला। लवकरच कार्यकर्त्यांसाठीही एक शिबिर घेण्यात यावे हे सर्वांनी ठरविण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश। ठाणे पोलिसांतर्फे आपत्कालीन वैद्यकीय स्थिती आणि प्रथमोपचार प्रशिक्षण सत्राचे आयोजन। दैनंदिन कामकाज करताना अथवा तपास करताना अनेकदा पोलिसांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जावे लागते। काही वेळा डॉक्टरही वेळेवर पोहोचत नाहीत। अशा वेळी तात्काळ मदत कशी करावी, तसेच आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती कशी हाताळावी याचे मार्गदर्शन ठाणे पोलीस आयुक्तालय आणि ज्युपिटर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिसांना देण्यात आले।
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रात्यक्षिक सादर करत पोलिसांचे प्रबोधन केले. त्याचप्रमाणे प्रथमोपचार कसे करावे याचेही मार्गदर्शन करण्यात आले. याचा उपयोग हा पोलिसांना स्वतःच्या धावपळीच्या आयुष्यात सुद्धा होण्यास मदत होणार असल्याचं यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद केलं. माझ्या मते हा ठाण्यात आम्ही उपक्रम चालू केला आहे रिवाईव्ह हार्ट केअरच्या वतीने आणि त्याचा हेतू हा आहे की पोलीस कर्मींना, अधिकारी आणि शिपाई सगळ्यांना CPR म्हणजे कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन हे कधी करावं आणि कशा पद्धतीने करावं हे विस्तृतपणे समजावं. मी आणि माझे कार्डिओलॉजी सहकारी डॉक्टर विजय सुरासे आणि मिसेस सुमया राघवन आम्ही तिघांनी मिळून हे प्रशिक्षण दिलं की. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. गुन्हे शाखा युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर. ठाणे परिसरातील बनावट नोटा, अंमली पदार्थ, गुन्हेगारी कारवाया करणारे गुंड, शस्त्र विक्री करणाऱ्यांचे कर्दनकाळ ठरलेले ठाणे गुन्हे शाखा युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या उल्लेखनीय धडक कामगिरीबाबत त्यांना स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. ठाणे गुन्हे शाखा युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हेगारीला आळा घालण्याबाबत भरीव कामगिरी केली असून गुन्हेगार गजाआड करण्याची आणि गुन्हेगारीवर अंकुश लावण्याची धडक कारवाई करण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यांच्या या गुन्हेगारीला लगाम लावण्याच्या उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. प्रेसिडेंट मॉडेल पोलीस मेडल फॉर मेरिटोरियस सर्व्हिस हे जे पदक आहे ते त्या पोलीस अधिकाऱ्याच्या सर्व्हिसमध्ये त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेऊन त्याच्या कामाच्या धर्तीवरती ते दिलं जातं सर्वसाधारण पद्धतीमध्ये. त्या पद्धतीमध्ये त्यांनी केलेली चांगली जी कामं आहेत ते प्रेझेंट केली जातं. त्याचा ॲनालाइज होऊन त्याच्यामध्ये MHA म्हणजे केंद्रीय गृह मंत्रालय ते फायनली
ॲनालाइज करून मान्य डिक्लेअर करतं, बरोबर. तर मी माझ्या सर्व्हिसमध्ये जी चांगली कामं केलेली आहेत, मी प्रेझेंट केली आहेत, त्याचा उहापोह म्हणून हे पदक डिक्लेअर झालेलं आहे असं मला वाटतं. गृह मंत्रालयातून त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याचा मेसेज आल्याचे घोडके यांनी सांगितले. मात्र हा पुरस्कार दिल्लीत दिला जाणार आहे की महाराष्ट्रात हे अद्याप निश्चित नाही. विकास घोडके यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या शिरपेचात आणखी एक सन्मान खोवला गेला आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. अजित केवटे यांच्या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांचे सहकार्य. सातारा जिल्ह्यातील मसवड बसस्थानकाच्या प्रलंबित बांधकामाचे तसेच परिवहन विभाग सातारा व महाराष्ट्र यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी अजित केवटे यांनी 13 ऑगस्ट रोजीपासून बेमुदत आंदोलन सुरू केले होते. त्यांच्या ह्या आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांचे सहकार्य लाभले असून प्रमोद नंदकुमार लोखंडे, अध्यक्ष दलित पॅंथर संघटना पश्चिम महाराष्ट्र, वाशवंभर बाबर, काँग्रेस नेते सातारा जिल्हा, सनी तुपे, अध्यक्ष वंचित युवा सातारा जिल्हा, दिलीप तुपे, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सातारा, बाळासाहेब रणपिसे, माजी सभापती मान तालुका, वंचित सल्लागार मान तालुका, युवराज भोसले, वंचित अध्यक्ष, बाबासाहेब माने, अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस मान तालुका, महेश खराडे, बीएसपी नेते मान, विकास गोंजारी, माजी नगरसेवक मसवड, अशोक काळे, ज्येष्ठ समाजसेवक मसवड, गोरड बापू, ज्येष्ठ समाजसेवक मान, सचिन शांताराम माने, अध्यक्ष युवा राष्ट्रवादी, भीमराव लोखंडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, मातंग समाज मसवड, धर्मराज लोखंडे, जाणकार कार्यकर्ते, धनाजी तुपे, राष्ट्रवादी नेते व सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वपक्षीय नेते यांनी अजित केवटे यांच्या आंदोलनास संपूर्णपणे पाठिंबा देऊन पूर्ण ताकदीने रास्ता रोको करून 4 वर्षांपासून रखडलेल्या मसवड बस स्थानकाच्या प्रलंबित बांधकामाचे तसेच परिवहन विभाग सातारा व महाराष्ट्र यांचा निषेध व्यक्त केला. त्यावेळी सर्वच संघटनांचे व पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.